पाठीशी असता श्री गजानन गुरु व्यर्थ चिंता मी कशाला करू। नमस्कार, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। श्री गजानन महाराजांची संकल्पयुक्त सेवा का करावी, संकल्पयुक्त सेवा करणे का महत्त्वाचे आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता तर खूप छान एक संकल्प घेण्यासाठी आपल्याला एक चान्स आहे की नवीन इयर येत आहे, नवीन वर्ष, इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि या नवीन वर्षामध्ये प्रत्येकजण वेगवेगळे संकल्प घेतो आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाची धडपड ही चालू असते। परंतु आपण श्री गजानन महाराजांच्या सेवेचा कुठल्या तरी एका सेवेचा संकल्प जर घेतला तर नक्कीच आपलं जे येणारं पुढचं आयुष्य आहे ते छान होणार आहे, सुंदर होणार आहे। महाराजांची कृपादृष्टी आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती राहणार आहे। त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये श्री गजानन महाराजांच्या कुठल्या तरी एका सेवेचा संकल्प नक्की घ्या। कालच्या व्हिडिओ मी तुमच्यासोबत जो शेअर केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की श्री गजानन महाराजांचं 21 गुरुवारचं व्रत तुम्ही 1 तारखेपासून 1 जानेवारीपासून सुरू करू शकता, कारण की 1 जानेवारीच्या दिवशी गुरुवार आहे आणि खूप चांगला शुभ संयोग आहे। या दिवसापासून तुम्ही श्री गजानन महाराजांच्या 21 गुरुवारच्या व्रताला सुरुवात करू शकता आणि ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे। बाकीचे तुम्ही ज्या सेवा आहेत, श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन असो किंवा नामस्मरण असो, आणि आता प्रगट दिन देखील येत आहे श्री गजानन महाराजांचा। फेब्रुवारीमध्ये 8 फेब्रुवारीला श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे। त्यावेळेस देखील तुम्ही महाराजांच्या चरणाशी नामजप अर्पण करू शकता। ही देखील तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता। कुठलीही तुम्हाला जी आवडत असेल ते बावन्नीचं वाचन असो किंवा श्री गजानन महाराजांचं स्तोत्राचं वाचन असो, कुठलीही तुम्ही एका सेवेला नवीन वर्षापासून सुरुवात करू शकता। तर संकल्पयुक्त सेवा का करावी? गजानन महाराजांची संकल्पयुक्त सेवा यासाठी करावी की आपण संकल्पयुक्त जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्या मनाला, बुद्धीला आपण पटवून देतो की मला हे काम करायचं आहे, एवढ्या वेळेमध्ये पूर्ण करायचं आहे। त्यामुळे संकल्प घेणे हे खूप आवश्यक आहे। संकल्प आपण कुठल्याही गोष्टीचा करत असतो तेव्हा आपण यासाठीच करत असतो की आपल्या मनाला ते आपण ठासून सांगत असतो की मला ही गोष्ट पूर्ण करायची आहे आणि या मार्गावरती मला चालायचं आहे। संकल्पपूर्तीसाठी आपण प्रयत्न करतो, आपण एका डिसिप्लिनमध्ये, आपण एका शिस्तीमध्ये काम करतो। त्यामुळे संकल्प घेणं हे खूप गरजेचं आहे। त्यामुळे श्री गजानन महाराजांची सेवा करत असताना देखील, भक्ती करत असताना देखील संकल्पयुक्त सेवेला खूप महत्त्व आहे। आता प्रत्येक जणाचे यावरती वेगवेगळे मत असू शकतात की संकल्प घेणं काय गरजेचं आहे, संकल्प घेतला नाही तर महाराज आपल्यावरती कृपा करणार नाही का? महाराज नक्कीच आपल्यावरती कृपा करणार आहे, परंतु आपल्या मनाला सांगण्यासाठी, आपण एका शिस्तीमध्ये, आपण एका डिसिप्लिनमध्ये चालण्यासाठी, आपल्या स्वतःला समजवण्यासाठी संकल्पयुक्त सेवा ही करणे अत्यंत गरजेचं आहे। आणि जेव्हा आपण संकल्प घेतो, संकल्पयुक्त सेवा करतो, तुम्ही स्वतःच अनुभव घ्याल की संकल्पयुक्त सेवा जेव्हा केली जाते, आपण जेव्हा संकल्प घेतो की मी 21 गुरुवारचं व्रत करेल किंवा पारायण करेल किंवा दशमी, एकादशी, द्वादशीला मी पारायण करेन, जेव्हा आपण असा संकल्प घेतो तेव्हा आपल्या मनाला माहिती असते आणि आपल्या मनाला, बुद्धीला जी गोष्ट माहिती असते त्यावरती आपण खूप योग्य पद्धतीने आपण काम करतो, त्या रस्त्यावरती आपण खूप योग्य पद्धतीने चालतो, त्या मार्गावरती आपण योग्य पद्धतीने मार्गक्रम करतो। त्यामुळे संकल्पयुक्त सेवा ही करावी। आता मला खूप वेळेस अशा कमेंट देखील आल्या आहेत की संकल्प न घेता जर का सेवा केली तर तुम्ही करू शकता, जशी तुमची इच्छा असेल तशी तुम्ही करू शकता, परंतु माझ्या मते मला असं वाटते की आपल्या स्वतःसाठी संकल्प घ्या। संकल्पयुक्त सेवा ही आपल्या स्वतःसाठीच असते। त्यामुळे संकल्प घेऊनच तुम्ही कुठलेही काम करा। आता जसं मी तुम्हाला सांगितले की नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक वेगवेगळे संकल्प घेतले जातात। कुणी आरोग्यविषयक संकल्प घेतो, नवीन वर्षापासून मी जिमला जाईन किंवा हेल्दी फूड खाईन, किंवा कोणाचा अभ्यासाचा संकल्प असेल की मी ही एक्झाम टॅकल करेन। असं प्रत्येकाचे वेगवेगळे संकल्प असतात। तसंच आपण श्री गजानन महाराजांच्या सेवेचा जर का, भक्तीचा जर का संकल्प घेतला, तुम्ही कुठलीही सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता, तर आपल्या जीवन हे नक्कीच बदलणार आहे, आपलं जीवन हे नक्कीच आनंदमय होणार आहे महाराजांच्या कृपेमुळे। आपल्या मनाला, बुद्धीला हे माहीत असते की आपण एक संकल्प घेतला आहे आणि त्या संकल्पपूर्तीसाठी आपल्याला पुढचे काम करायचे आहे। आपण एका डिसिप्लिनमध्ये, आपण एका शिस्तीमध्ये काम करतो। त्यामुळे संकल्प घेणं हे महत्त्वाचं आहे। कुठल्याही गोष्टीसाठी संकल्प घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे जेव्हाही आपण श्री गजानन महाराजांची सेवा करू तेव्हा आपण संकल्प घ्यावा, जेणेकरून आपण आपल्या संकल्पपूर्तीसाठी धडपड करतो, आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण धडपड करत असतो। त्यामुळे श्री गजानन महाराजांची संकल्पयुक्त सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे। आता अनेक जणांचे वेगवेगळे मतं असू शकतात, परंतु मला असं वाटते की आपण जर का संकल्प घेतला तर आपण व्यवस्थितपणे कार्य करतो, प्लॅनिंगनुसार आपण काम करतो। आपल्याला माहीत असते, आपल्या मनाला, बुद्धीला माहीत असते की मी हा एक संकल्प घेतला आहे आणि हे काम मला पूर्ण करायचं आहे। पण आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण कुठल्याही कार्याचा जर का संकल्प घेतला तर आपली धडपड त्या दिशेने चालू होते। त्यामुळे श्री गजानन महाराजांची देखील सेवा करत असताना आपण संकल्पयुक्त सेवा करावी, जेणेकरून आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला पटवून देऊ, आपल्या शरीराला पटवून देऊ की मला एवढ्या वेळ बसायचं आहे, एवढ्या वेळ नामस्मरण करायचं आहे, किंवा मला 21 गुरुवारचं व्रत करायचं आहे, यामध्ये मला उपवास करायचा आहे, श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करायचं आहे। त्यामुळे श्री गजानन महाराजांची संकल्पयुक्त सेवा ही नक्की करावी। संकल्प कसा घ्यायचा आहे,
हे देखील मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण संकल्पयुक्त सेवा कशी करू शकतो. तुम्हाला कुठलाही संकल्प जरी करायचा असेल, जरी तुम्हाला श्री गजानन महाराजांचे 21 गुरुवारचं व्रत करायचं नसेल, तुम्हाला नामजपाचा संकल्प करायचा असेल, नामस्मरणाचा संकल्प करायचा असेल, किंवा तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करेल असा संकल्प करू शकता. पारायण मग तुम्ही 1 पारायण, 3 पारायण, 5 पारायण, 7 पारायण, 11 पारायण, 9 पारायण अशा पद्धतीने तुम्ही संकल्प घेऊन तुम्ही पारायण करू शकता. तुमचा एका वर्षामध्ये 11 पारायणाचा जर का संकल्प असेल तर तुमचं एका वर्षामध्ये तुमचं पारायण पूर्ण होईल. किंवा तुम्ही दशमी, एकादशी, द्वादशीला देखील पारायण करू शकता. आता 31 तारखेला एकादशी आहे, तर त्या दिवशीपासून देखील तुम्ही दशमीपासून देखील तुम्ही तुमच्या पारायणाची सुरुवात करू शकता. नवीन वर्षानिमित्त तुम्हाला जशी इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही संकल्पयुक्त सेवा ही करू शकता. नवीन वर्षाच्या निमित्तानं, नवीन वर्ष हे एक फक्त निमित्त आहे आपल्या श्री गजानन महाराजांच्या सेवेसाठी, भक्तीसाठी. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला असा वेळ मिळेल किंवा एक निमित्त मिळेल, एक चान्स मिळेल, तेव्हा तेव्हा आवर्जून आपण श्री गजानन महाराजांची भक्ती, उपासना, सेवा ही करावी. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्ही नित्यसेवेमध्ये श्री गजानन महाराजांच्या एका अध्यायाची देखील सुरुवात करू शकता की मी 21 दिवसामध्ये 21 अध्याय वाचेल. म्हणजे नित्यसेवेमध्ये तुम्ही श्री गजानन महाराजांचा एक अध्याय वाचण्याचा रोज प्रयत्न करा 1 जानेवारीपासून. आणि 21 दिवसामध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होईल. परत मग तुम्ही 2-3 दिवस तुम्ही गॅप घेऊ शकता, तुमची इच्छा असेल, किंवा मग परत तुम्ही दुसऱ्या दिवसापासून तुम्ही परत एका अध्यायाची वाचण्याची सुरुवात करू शकता. म्हणजे अनेक जण श्री गजानन विजय ग्रंथाचं नित्यसेवेमध्ये वाचन करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये ट्रिमेंडस चेंजेस झालेले आहे. महाराज अनुभवी नक्की देतात. श्री गजानन विजय ग्रंथ असा आहे की प्रत्येक प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आहे श्री गजानन विजय ग्रंथ. त्यामुळे श्री गजानन विजय ग्रंथाचं तुम्ही वाचन करा. मन, बुद्धी, काया, वाणी आपण सगळ्या दृष्टीने आपण परिपूर्ण होतो जेव्हा आपण श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करतो. त्यामुळे सगळ्यांनी श्री गजानन विजय ग्रंथाचं आवर्जून वाचन करावं. एक अध्यायाचं नित्यसेवेमध्ये वाचन करायला सुरुवात करा. तुम्ही बघाल तुमच्या जीवनात, तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. म्हणजे माझ्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका, तुम्ही स्वतः अनुभव घ्या. श्री गजानन विजय ग्रंथ वाचल्यामुळे जीवनामध्ये काय काय बदल होतात, महाराज कशी अनुभूती देतात, कसे अनुभव देतात. त्यामुळे नवीन वर्ष हे एक आपल्यासाठी एक निमित्त आहे. त्याच्यानंतर श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन येणारच आहे, त्यावेळेस तर आपल्याला पारायण करायचंच आहे. परंतु तरी सुद्धा नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही कुठल्या तरी एका संकल्पयुक्त सेवेला सुरुवात करा श्री गजानन महाराजांच्या. आणि यामुळे तुमच्या जीवनामध्ये बदल नक्की होणार. महाराज अनुभूती नक्की देणार. त्यामुळे श्री गजानन महाराजांच्या संकल्पयुक्त सेवेला तुम्ही नक्की सुरुवात करा. आणि ज्यांना प्रगट दिनानिमित्त पारायण करायचं आहे ते कसं करायचं आहे याबद्दलचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तोपर्यंत आपण श्री गजानन महाराजांच्या कुठल्या तरी सेवेचा एक संकल्प नक्की घ्यावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.